काल रात्री जंगलातून रस्ता काढत जेवायला जात होतो. एक वेळा असं वाटलं की ओमकार शेठ मला काय राग काढायला नेतात का काय, पण पुढे जे झालं ते भारी होतं. रात्री मी आणि ओमकार शेठ निघालो होतो जेवायला. रानावरनं रस्ता काढत पोहोचलो आम्ही शेवटी रानपराठे हॉटेलला. तिथं आपली सगळी जीवाभावाची दोस्त मंडळी भेटली. मग काय मस्त जेवण, गप्पा आणि फुल एन्जॉय करून घरी आलो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. भावांनो, लोक मला म्हणतात की भाऊ कंटेंट बदल, पण भावांनो तुम्हीच सांगा, जिमला तर रोज जावं लागतं, वर्कआउट तर रोज करावं लागतं आणि शॉप तर मॅनेज करावंच लागतं. मी काय मोठ्या बापाचा मुलगा नाहीये की मूड आला की फिरायला जाईन, मूड आला की मोठ्या हॉटेलला जाऊन खाईन. आणि हे व्हिडिओ आपण जिममध्ये कन्सिस्टन्सी राहावी, शॉपमध्ये एकटं वाटू नये आणि थोडं काहीतरी वेगळं करावं म्हणून करतोय. ह्यातनं मला फेम मिळावा किंवा बाकी काही गोष्टी मिळावा अशी काही अपेक्षा नाहीये. आणि सांगायची गोष्ट म्हणजे भावांनो, मी जर घरनं पैशावाला असतो तर मला एवढं काम करायची गरजच लागली नसती. त्यामुळे मित्रांनो मला समजून घ्या, एक वेळ माझा व्हिडिओ नाही चालला तरी चालेल, पण मला माझा बिझनेस रोज चालवला पाहिजे. आणि एक गोष्ट मला चांगली समजते की सोशल मीडियावर तुमच्या कंटेंटला व्हॅल्यू असते, पण रिअल लाईफमध्ये भावा व्हॅल्यू असते ती फक्त तुझ्या खिशातल्या पैशाला. आणि आज आपला लल्ला भावाला होता वाईवरनं. मग निघालो आम्ही घाटात फिरायला. घाटातून जाताना जो व्ह्यू दिसत होता भावांनो, एकदम माइंड फ्रेश झालं. इकडं आलं की थोडं शांत वाटतं. मग आम्ही पोचलो कासपटावर, एकमेकांचे थोडे फोटो काढले आणि आज एक विषय बघितला भाऊंनो, सूर्य आणि चंद्र दोघं पण समोर समोर. मला असं वाटलं की त्यांचा काय वाद चाललाय का काय. मग थोड्या वेळाने मस्त सनसेट पाहिला आणि आता निघालो आम्ही महादेवांच्या दर्शनाला. भावांनो, आपलं नशीब एवढं चांगले की आम्ही गेलो आणि नेमकं महादेवांची आरती चालू झाली. मग आरती होईपर्यंत तिथंच थांबलो आणि मनोभावे महादेवांचं दर्शन घेतलं आणि तिथनं गाडी काढून निघालो घरी. आजच्यासाठी एवढंच. काय चुकलं असेल तर माफ करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा.